किधर है वो? अंदर है, दिख रहा है। मुल्या का कशा प्रकारे फरशा पण चढू शकतात आणि पहिल्या मजल्यावरती पण साप येऊ शकतात आणि तुम्ही नजारा पण बघायला ऑफिस आहे पण तुम्ही कचरा त्यामुळे उंदीर येतात त्याचा शोध घेत साप त्याच्या मागावरती असतात. लक्षात घ्या, हा तर धामा नाही, कुठेही चढू शकतो चपळ असल्यामुळे. नागासगा जरी वाटत असला तुम्हाला तरी आता पकडताना कळेल, पण नाग सुद्धा अशा ठिकाणी येण्याची शक्यता असते. आणि येण्याचं कारण पण तुम्हाला काय तर जास्त सांगावं लागणार नाही, तुम्ही ह्या गोष्टी समजून घेणं जास्त गरजेचं आहे. बंद जागेवरती साप अटॅक करण्याची पण शक्यता असते, तरी पण मी प्रयत्न करतो. तो पण आपल्याला घाबरला आहे आणि पळून पण वेगाने पळून पण जाण्याची शक्यता आहे. धामण जातीचा साप आहे, तुम्ही बघू शकता. डार्क वाढतोय, कधी कधी पावसाळ्यात ते डार्क वाढतात पण काट टाकल्यानंतर आणि पिवळसर वाटायला लागतात. पण साप येण्याचं कारण तुम्ही समजून घ्या. कुठेही असलं, पहिल्या मजल्यावरती मी आलोय आणि हा साप इथं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारे मी त्याला, माझी बॅगही अजून काढलेली नाही आहे त्याने गडबड करत असल्यामुळे, आणि म्हणून माझ्या हातात ग्लोव्ज नाही आहे आणि त्याला मी असं अलगद पकडलं. पण मित्रांनो, किती मोठा साप आहे तुम्ही बघू शकता आणि कशा प्रकारे येतात. खरं तर माझ्या हात येत आहे पण तो आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःहून ते चावत नाहीत, विषारी असू दे किंवा बिनविषारी असू दे, त्याच्या स्वभावावरती ते बरंच काही अवलंबून आहे. पण हा अतिशय सुंदर दिसणारा हा साधारण 5 वर्ष वयाचा धामण, पिवळसर, त्याच्या पोटाच्या खालची जागा दिसते ती पिवळसर दिसते, गळा त्याची मान बारीक दिसते आणि चपळ असतोय. पाठीमे मात्र काळ्या पिवळ्या धाग्याने वेगळ्यासारखा त्याच्या डिझाईन असते. वेडा घालू शकतोय, हातापायला बांधण्याचा प्रकार करतोय, तो असं जोरात फिरतोय. पण ह्याच्या शेपटीत काटा आहे, शेपटीनं मारतोय, म्हशीचं दूध पितोय, असा जो त्याच्यावरती आरोप केला जातोय. आता हे चुकीचं लक्षात घ्या. तुम्ही त्याची जर जीभ बघितला तर आपण कळू शकतं की तो त्या जिभेनं दूध वगैरे पिऊ शकणार नाही. त्यामुळे हा साप उंदीर जास्त खातोय आणि उंदरासाठी जिथं तो आलेला होता.